नमस्कार मित्रांनो, मी शिवाजी शिरगिरे। हे आहेत आपले ज्ञानेश्वर खांडेकर, गाव शेटपळ, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। यांनी पहिल्यांदाच मकामध्ये मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे। पहिल्याच वर्षी फक्त 1 किलोचा मल्टीप्लायर वापर केलेला आहे आणि यांचा अनुभव आपण यांच्याकडूनच ऐकूया। नमस्कार। नमस्कार। ज्ञानेश्वर हरी खांडेकर। मी गेल्या वर्षी वापरलं होतं। गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी गेल्या वर्षी काय एवढं नव्हतं, मग आता ह्यांदा वापरल्यामुळं एक नंबर रिझल्ट आहे। 3 4 कणस आलेले आहे। या झाडाला किती कणस लागलेत? 1 2 3 4 कणस आहेत आणि खाली 5वा आहे। 5 कणस। अरे बापरे। ओके। अजून ह्याला 1 2 कणस आहे जी। आता ह्याला 1 2 3 4 कणस आहे जी। ओके। 3 4 कणस सरासरी कणस चालू आहेत। याच्या आधी पण तुम्ही मका लावला होता त्या आणि आता काय फरक वाटला तुम्हाला? आता ह्यात काळू की यात म्हणजे हे कलर डार्क ग्रीन एक नंबर आहे ना रिझल्ट। पानाचा साईज आता तुमच्या आजूबाजूला जसं हे आपल्याला तिकडे लांब दिसत आहे लावलेलं, त्यांच्याने तुमच्या ह्याच्यामध्ये काय फरक आहे? भरपूर आपल्या तर 70-80% फरक आहे त्यांच्यात। आपल्या 70-80% फरक आहे। आणि जे कोणी तुमचं हे बघतात तर काय तुम्हाला प्रतिक्रिया म्हणजे काय बोलतात? प्रत्येक जण म्हणतात ना 1 नंबर आहे, म्हणतात 1 नंबर औषध आहे। बरोबर। तुम्ही खुश आहे मल्टीप्लायर वापरल्यामुळे? खुश आहे 1 नंबर। तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? की इतर शेतकऱ्यांना वापरायला सांगतो ना इथनं बघा। आता म्हणजे मल्टीप्लायरचा वापर करायला सांगाल? मागच्या वर्षी किती झालं उत्पादन? मागच्या वर्षी आपलं 30 क्विंटल झालं। यावेळी जवळजवळ 60-70 क्विंटल जास्त म्हणजे एका एकरात 30 क्विंटल झालं होतं। यावेळी एका एकरात किती होईल असं वाटतं? 70 क्विंटल 60-70 जास्त नेट जायला वाटते। तर बघा मित्रांनो, यांना 30 क्विंटल एका एकरात होत होते गेल्या वर्षीपर्यंत, पण या वर्षीचा त्यांचा अंदाज आहे झाडाची क्वालिटी, फळ, साईज बघून की या वर्षी 60 क्विंटल पर्यंत उत्पादन एकरी जाऊ शकतं। थँक्यू।